बोलतो युवा भीमसेनेचा अध्यक्ष. हा बोला किशोर. तक्रार त्या पोरावाने दिलती मध्यंतरी. आता एक माणूस आमचा कार्यकर्ता येऊन गेला तुमच्याकडे. हो तुम्ही मठपती साहेबाकडे पाठवताय. मठपती साहेबाला भेटलो, बनसोडे साहेबाला भेटलो. मठपती साहेब म्हणतात तुम्ही मार्किंग करून दिल्यानंतर ना आम्ही पाडायचं हे येते. हा ते अनधिकृत त्यांचं जे बांधकाम आहे ना. ऐका की साहेब, हम्म आता ऑलरेडी ह्याला लई दिवस झाले ती काय हम्म उगा म्हणजे आंदोलनाची भूमिका म्हणा किंवा ह्याचं काय तुमच्या हातानं जे काय कारवाई होते नाही, नाही बेकायदेशीर किंवा आमच्याकडे येत नाही म्हणून असं काय तर लेखी तर द्या आम्हाला. पण तुम्ही भूमी मालमत्त्याकडनं त्यांनी म्हणतात मार्किंग आले की आम्हाला मार्किंग करून देतात. त्यांनी म्हणतात केवढं पाडायचं. मठपती साहेब स्वतः बोलले मला. मी स्वतः मठपती साहेबाला जाऊन भेटलोय. जगन्नाथ बनसोडेंना भेटलोय मी. हा त्यांनी म्हणजे तुमच्याकडे हे केले ती की त्यांनी आमच्याकडनं हे झालं तर आम्ही मार्किंग करून देतात म्हणतात त्यांनी. आम्ही तुमची पाडतो नाही तक्रार म्हणे काय सगळं म्हणजे ते त्यात जोडलेलं आहे. आणि बांधकाम परवानगी नोटीस दिली ना दोघांना पण. व बांधकाम परवानगी आहे ना त्यांचे दिलेलं आहे. कागदपत्र. हो त्यांचे कागदपत्र बरं सादर करा आता म्हणून ऐका त्यांना की, काहीतरी आणि पत्र वगैरे दिलेले. अजून एक राहिला विषय त्या भूमी मालमत्त्याचं तुमच्या ते पार्किंगसाठी दिलेली जागा म्हणून असं हो ह्याच्यात म्हणजे बोगस आहे. काय होईल माहिती आहे का साहेब, उगा विनाकारण म्हणजे जास्तीचं काय तर विषय वाढण्यापेक्षा म्हणजे जे काय झालेला काय गोष्ट आहे ती काय, कारण नगरसेवक महापौर हे नव्हते बरोबर. प्रशासकीय बघा ते पत्र, कारण तुमचं सही शिक्के आहेत तुमचे. कारण कसं आहे पुढं नंतर ना काय तर अडचणी होणे म्हणून मी म्हणताना एक मी सरळ चळवळीतला माणूस आहे साहेब, लक्षात घ्या. म्हणजे कसं आहे लोकांचा विश्वास उडून जाईल काही गोष्ट म्हणजे अधिकारी अरे काय हे चालतंय हे चालतंय. आम्ही म्हणजे अधिकाऱ्याला आम्ही टार्गेट करणारे लोक नाही साहेब, लक्षात घ्या. मी बघितलंय पत्र 110 वेळा वाचलो मी पत्र. ते किती एखाद्यावर बोट ठेवताना माणसानं 100 वेळा आपण पहिला अभ्यास केला पाहिजे. हो बरोबर कन्फर्म तर करायला पाहिजे. मी कन्फर्म 110 वेळा कन्फर्म करूनच तुम्हाला बोलतोय मी. काय नसेल तर आता जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा हे केलं आम्ही. हे बघा मी म्हणत नाही महानगरपालिकेचे महसूल बुडावं किंवा आम्ही पैसे भरायला तयार आहे. तुम्ही जेवढे म्हणता तेवढे आम्ही सगळं काय करायला तयार आहे नियमावने. आम्ही म्हणत नाही फुकट द्या जागा, ती जागा आम्हाला हे करा असं आमचा विषय नाही साहेब, लक्षात घ्या. निवारा महत्वाचा आहे. काय महापौर साहेबाला पत्र दिलंय, जिल्हाधिकाऱ्याला पत्र दिलंय, सोलापूर आयुक्ताला पत्र दिलंय आणि त्यांच्या आम्ही सांगतोय त्याच्यामध्ये उल्लेख करतोय काय. म्हणजे आम्हाला निवारा महत्वाचा आहे. आणि पार्किंगचे नियम आहेत साहेब. तुम्ही आता त्यातले अधिकारी आहेत, तुम्हाला पण माहिती आहे पार्किंगचे काय नियम आहेत काय नाही नियम. एखाद्या वस्तीवाड्यामध्ये आतमध्ये बोळामध्ये पार्किंग देऊ शकत नाही, अडथळा होऊ नये. तिथं बोळ आहे, छोटे छोटे घर आहे, ते आजूबाजूला सगळं हे आहे, तिथं पार्किंग कसं काय होऊ शकते मला सांगा बघू. ठराव केलं ते मला पण माहिती. मग आम्ही असंच म्हणू शकतो की मग सगळे म्हणजे मी विकले गेले पैशा पुढे, मग आम्हाला असं म्हणावं लागेल. मग आता आम्हाला तर आता शनिवार साहेब तुम्ही एक अधिकारी आहे, मी तुम्हाला एक प्रामाणिकपणे बोलतोय. तुम्ही तुमच्या इमानीवर म्हणजे एक सरळ म्हणजे मला एक उत्तर आयुक्ताला भेटा म्हणून. नाही मी तर भेटणार आहे, पण ते 420 सुद्धा गुन्हा दाखल करणार आहे त्याच्यावरती म्हणलं मी. ते काय विषय नाही, चुकीचं जे आहे तिथं तर मग मी काय सोडणार नाही. बरोबर आहे का नाही साहेब? चुकीचं जर असेल ना की आपण हे सुद्धा उत्तर ह्या बाबतीत देण्याऐवजी जरा विचारपूर्वक करा, कारण समाजाचा विषय आहे आणि कसा आहे निवारा महत्वाचा आहे. लोक बेघर झाले ती बड्या पैशावाल्याच्या म्हणजे असं काय न होता एक तुमच्याकडून चांगला न्याय मिळेल अशी अपेक्षा करतोय मी. नाही आम्ही तर द्यायला तयार आहे, त्याच्याकडनं जेवढं होईल आम्ही तेवढं मदत करणारच आहे. म्हणजे काय होईल माहिती आहे का, पुढचं प्रोसिजर आहे सोडा. मी हे ठराव रद्द केल्याशिवाय मी गप बस. तळागाळातला एक कार्यकर्ता आहे साहेब, लक्षात घ्या. मी पण सुद्धा म्हणजे आमच्या परिवाराला त्या जे दलित कुटुंब केल्यानंतर आणि हे ना डिसेंबर मध्ये म्हणताना हे करताय म्हणजे तुम्ही कसं आहे ही जागा ऑलरेडी आपल्या लोकांनी पहिला बघितली होती, लक्षात घ्या. पण ह्यांना काय झालंय, ह्यांना मांडणी करता आलं नाही व्यवस्थित. बरोबर ह्यांना मांडणी ऑफिशियल प्रोसेस राईट त्यांना ऑफिशियल. आणि काय झालंय ह्यांनी पहिला जेव्हा ज्यावेळी त्यांनी तिथं पत्र्यात शेड मारले साहेब काय, तेव्हा अतिक्रमणवाल्याने कारवाई केली. तेव्हा ह्यानं मंजुरी घेतला नव्हता. म्हणजे ऑलरेडी आपला झेंडा लावला होता, आपण ऑलरेडी सगळ्या समाज तिथं त्या ठिकाणी हे केलता. त्याच्यानंतर ह्यानं हे केलेलं आहे. तुम्हाला तारीख पुरावे सगळे फोटोज मी म्हणजे साहेब सगळं म्हणजे असं एकदम कसं आहे, मी एकदम ऑफिशियल काम करणारा माणूस आहे. जे काय फक्त मला तुम्हाला एक म्हणजे विनंती करायची आहे की बाबा आपण एक अधिकारी एखाद्या परिवारावर लोकांवर, हे काय पैसेवाले लोक आहेत सोडा, ह्याला काय मंगल कार्यालयावाले द्यायचं काम आमच्याकडे आम्ही देऊन टाकू ना त्याला. चालेल कमिशनर साहेबांचे कुटुंब होते अगोदर तिथं, त्यांना ते पर्याय जागा द्यावून तसं ठराव पारित करून घ्या. मी काय लगेच इथनं इश्यू करून घेतो. चालतंय साहेब चालतंय.